नमस्कार. दुर्वडीच्या आणि होळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रंगपंचमीच्या देखील ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा. आज आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाची आनंदाची बाब जी आहे ती मांडण्यासाठी हे फेसबुक लाईव्ह मी केलंय. येणाऱ्या 15 दिवसामध्ये 2024च्या खरीपातल्या हंगामात जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्याच्या पोटी साधारण 250 ते 300 कोटी रुपये येणाऱ्या 15 दिवसात आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. हे आपल्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं. या विषयाचा पाठपुरावा चालू होता आणि केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून अपेक्षित निधी जो आहे तो आता उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झालाय आणि येणाऱ्या 15 दिवसात प्रत्यक्षात खात्यावरती 250 ते 300 कोटी रुपये हे आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत. हे आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 1,000 कोटी रुपये आपल्याला पीक विम्याचे आणि अनुदानाचे येणं जे आहे ते अपेक्षित आहे. आपल्याला कल्पना आहे की त्याचा पाठपुरावा चालू आहे. काही न्यायालयीन लढाई उच्च न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे. काही विषयांच्या बाबतीत आपण केंद्र सरकारपर्यंत गेलोय आणि काही विषयांच्या बाबतीत राज्य सरकारकडे आता पाठपुरावा चालू आहे. हे सर्वच पैसे आणून देण्यासाठी आमच्या सर्वांचा प्रामाणिक अतिशय ताकदीने आणि नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे. ते पैसे देखील लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही जे काही करणं शक्य आहे ते करतोय. हा विश्वास आपल्याला मला द्यायचा होता आणि हे 250-300 कोटी रुपये 15 दिवसात उपलब्ध होतील. तपशीलवार माहिती जी आहे ती थोड्या वेळानंतर आपल्याला उपलब्ध करून देतो. प्रेस नोटच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देतो. आजच्या या आनंदाच्या दिवशी ही माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा फेसबुक लाईव्ह केला होता. आपण वेळ दिला, हे ऐकलं, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.